शालेय शिक्षण विभागाच्या टॅट 2025 तिसरी शिक्षक भरती संदर्भात हालचाली वेगानं सुरू झालेल्या आहेत। या परीक्षा परिषद पुणेच्या वेबसाईटवरती तुम्ही नोटिफिकेशन तर पाहिलंच असेल। त्याचबरोबर आता जे काही जिल्हा परिषद आहेत आणि वेगवेगळे ज्या काही व्यवस्थापना आहेत त्यांना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी एक पत्रकच पाठवण्यात आलेलं आहे। ते म्हणजे जी काही शिक्षक बुद्धिमत्ता व अभियोग्यता चाचणी टॅट 2025 मध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे। ती मे जून मध्येच आहे। त्याच्यामध्ये परीक्षेमध्ये आता कोणतेही बदल होणार नाही आहेत। परीक्षा कोणत्याही प्रकारे पुढे ढकलली जाणार नाही आहे। या संदर्भातील पुरावे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात। त्याचबरोबर परीक्षेच्या सिलेबसबद्दल, पॅटर्नबद्दल, नोटिफिकेशनबद्दल एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सर्वच माहिती तुम्हाला मिळून जाईल। तर तुम्ही तिसऱ्या टॅट 2025 ची वाट पाहत असाल, शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, टी CTT जर तुमची झालेली असेल किंवा तुम्ही परीक्षेसाठी अर्ज केला असेल, त्याचबरोबर जर अध्यापक विद्यालयात तुम्ही शेवटच्या वर्षामध्ये शिकत असाल, अंतिम सत्रामध्ये शिकत असाल, तर सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। कारण शिक्षकांच्या हक्कासाठी आणि शिक्षकांच्या सन्मानासाठी मी ॲडव्होकेट प्राध्यापक बालुशा माने लढत आहे आणि आपल्या सर्वांनाच कसा न्याय मिळवून देईल याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करूया। मित्रांनो, आपण हे वेबसाईट पाहतोय त्या अगोदर अजून एकदा रिमाइंडर द्यावासा वाटतो। या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक आहे, व्हॉट्सअप चॅनलची लिंक आहे। फटाफट तुम्ही या लिंक नाही जॉईन करणार आहात, कारण तुम्हाला नेहमीच व्हिडिओ टाकणं मला पॉसिबल होत नाही, कारण माझे भरपूर बिझी शेड्यूल आहे। तरी पण मी 100% प्रयत्न करते वेळ देण्याचा। त्यामुळे जर तुम्ही ग्रुपमध्ये असाल तर वेगवेगळ्या भरत्यांसंदर्भातही तुम्हाला माहिती मिळत जाईल, नोटिफिकेशनबद्दलही माहिती मिळेल। आणि यस, चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील। या संदर्भात मंत्रालयात नुकताच फॉलोअपसुद्धा घेतलेला आहे आणि त्याचवरती हा व्हिडिओ तुमच्या समोर आणत आहे। चला तर मित्रांनो, सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण या वेबसाईटवरती हे नोटिफिकेशन पाहिलंच आहे। शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टॅट 2025 परीक्षा आहे मे आणि जून मध्येच घेण्यात येणार आहे। सो उमेदवारांनी सदर परीक्षेबाबत आवश्यक ती कागदपत्रे रेडी ठेवायची आहेत आणि त्याचबरोबर तयारीला सुद्धा लागायचं आहे। या संदर्भातलं हे नोटिफिकेशन आहे आणि आता आपण पाहतोय परिषदेनं हे पत्रक पाठवलेलं आहे। ते सर्वच व्यवस्थापनांना त्याच्यामध्ये आहेत माननीय महासंचालक माहिती व जनसंपर्क संचालनालय महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई, त्याचबरोबर माननीय विभागीय प्रसिद्ध उपसंचालक पुणे नगर, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण, माननीय संचालक दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई, माननीय संचालक आकाशवाणी मुंबई केंद्र, नवीन प्रसारण भवन, बॅगबे रिक्लेमेशन आमदार निवासजवळ मुंबई, त्याचबरोबर आकाशवाणी जे काही आहेत पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, जळगाव, रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, नाशिक, सर्व जिल्हा प्रसिद्धी अधिकारी, माननीय वृत्तपत्र संपादक यांना हे पत्रक पाठवण्यात आलेलं आहे। ते म्हणजे तिसऱ्या टेट संदर्भातील नियोजनासंदर्भात विषय पाहूयात। शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टॅट परीक्षा 2025 च्या निवेदनाबाबत आणि संदर्भ देण्यात आलेला आहे। आयुक्त शिक्षण यांचं जे 19 मार्च 2025 चं पत्रक आहे। मित्रांनो, हे पत्रक सुद्धा काढण्यासाठी शिवयुनिटीच्या फाउंडेशनच्या माध्यमातून 9 जानेवारी 2025 रोजी मंत्रालयातून पाठपुरावा केला होता आणि अर्थातच त्याला यश येत आहे आणि आनंद वाटतो की आज याच्याच माध्यमातून जवळपास तिसऱ्या टेटला 3 ते 4 लाख उमेदवार नक्की अपियर होतील आणि त्यांना हक्काची नोकरी नक्की मिळेल। चला तर मित्रांनो, याच्यामध्ये अजून पाहूया आणि हे सर्व लेटर तुम्हाला ट्विटरवरती भेटतील। बालुशा माने म्हणून तुम्ही सर्च करा। महोदय, महाराष्ट्र शासनाच्या पत्र क्रमांक संकीर्ण 2021 याच्या संदर्भात TNT दिलेला आहे। महाराष्ट्र परीक्षा परिषदेच्या वतीने शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी टॅट परीक्षा 2025 चे आयोजन ऑनलाईन पद्धतीने मे व जून 2025 मध्ये करण्याचे नियोजित आहे। मित्रांनो, कागदपत्र वगैरे सगळं तुम्ही रेडी ठेवा, डॉक्युमेंट्स कुठले असतील ते, कारण तुमचे परीक्षेचं नोटिफिकेशन एप्रिलच्या 2nd वीक पर्यंत प्रस्तावित आहे।
सदर आणि नियोजित आहे सदर परीक्षेसंदर्भात परीक्षेसंदर्भात निवेदन यासोबत जोडलेलं सुद्धा आहे आणि याच्या संदर्भात विनामूल्य बातम्यांद्वारे प्रसिद्धी देण्यात यावी असं हे लेटर आहे. माहिती सहप्रस्त सादर केलेली आहे आणि आपण हे सगळं लेटर पाहतोय. मित्रांनो, एकच तुम्हा सर्वांना सांगायचं आहे, ज्या आयुक्त मॅडम आहेत अनुराधा ओक मॅडम, या स्वतः याच्या संदर्भात जातीनं लक्ष देत आहेत. त्यांच्याशी सुद्धा आपले बरेच अभियोग्यताधारक जाऊन भेटत आहेत. फोनवरती सुद्धा कॉन्टॅक्ट केलेला आहे. त्या खूप व्यवस्थित याचं नियोजन करत आहेत. एकच मॅडमला रिक्वेस्ट आहे, महाराष्ट्रातील बेरोजगार डी.एड. बी.एड. तमाम CTT TET धारक अभियोग्यताधारकांकडून की आम्हाला याच्या अगोदर सिलेबस लवकरात लवकर जाहीर करावा, जेणेकरून आम्हा सर्व अभियोग्यताधारकांना व्यवस्थित प्रिपरेशन करता येईल. मित्रांनो, वाट पाहायची नाही आहे. सध्या तरी IBPS परीक्षा घेईल याच्यावरती शिक्कामोर्तब केल्या जाण्याचं व्रत मंत्रालयातून कळत आहे, परंतु अजून कन्फर्म झालेलं नाही आहे. हे व्यवस्थित लक्षात घ्या. याबद्दलचे अपडेट्स तुम्हाला चॅनलवरती नक्कीच मिळतील. सो स्टे कनेक्टेड. आणि जे आपले बांधव आहेत, जे हे परीक्षेची वाट पाहत आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा, कारण आज आपल्याला एक हक्काची नोकरी मिळणार आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्रित जर येऊन काम केलं तर नक्कीच हा लढा आपण जिंकत आहोत आणि जिंकूच, या विश्वासासह जय महाराष्ट्र.